नकली फायदा असा होतो की केंद्राकडून ग्रँट सुरू होतात. कसं होतं की राज्य म्हणून आम्ही निश्चितपणे अधिकचा निधी द्यायला सुरुवात केला सगळीकडेच. परंतु केंद्राची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत ही भाषेच्या संवर्धनासाठी होते, भाषेच्या प्रचार प्रसारासाठी होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेन स्ट्रीममध्ये येता की अभिजात भाषेचा दर्जा ज्यावेळेला असतो त्याला भाषेचं संवर्धन फार महत्त्वाचं असतं. भाषेमध्ये अनेक जे वेगवेगळे साहित्यिक आहेत त्यांच्या साहित्याचं जतन महत्त्वाचं असतं. आणि आपल्याला माहिती आहे की मराठीला आणि मोठं हे आहे की मराठी विश्वकोश आहे. मराठी विश्वकोश हा लक्ष्मण शास्त्री जोशींनी निर्माण केला, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीने. आज सुद्धा मराठी भाषेला त्याचा अभिमान आहे. एवढी वर्ष हा विश्वकोश भाड्याच्या जागेमध्ये आहे. पहिल्यांदा मी निर्णय केला की विश्वकोशाची इमारत बांधायची. अनेक निर्णय जे मराठी भाषेच्या संदर्भात घेतले, माझी खात्री आहे की मी काय स्वतः साहित्यिक नाही, परंतु आपल्याला दिलेलं काम हे आपण अतिशय प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि ते करत असताना मराठी भाषेची सेवा करणं म्हणजे महाराष्ट्राची सेवा करणं हे प्रत्येक जणाचं ब्रीदवाक्य असतं. कारण ती आपली मायबोली आहे आणि मायबोलीचा अभिमान असला पाहिजे आणि ती आज मायबोली सर्वोच्च पदावर जाते याचा आम्हाला सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे. पहिले तर अभिनंदन का मराठी भाषेला अभिवाद्य दर्जा मिळालेला आहे. काय पहिली रिॲक्शन आहे सर? माझ्या आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. कारण मराठी भाषेचा मंत्री असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याच्यासारखी दुसरी आनंदाची बाब असू शकत नाही. आणि हे प्रयत्न आज सुरू झाले नाही. 2012 सालामध्ये रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली होती आणि अनेक पुरावे, कारण हे एवढं सोपं नसतं की अभिजात भाषेचा दर्जा मिळवणं. 1500 ते 2000 वर्षापेक्षा अधिक प्राचीनता असायला लागते. साहित्यामध्ये ते साहित्य अभिजात असायला लागतं. ते दुसऱ्या भाषेपासून घेतलेलं असता कामा नये. असे अनेक नॉर्म्स आहेत आणि खूप प्रयत्न झाले, विधानसभेने ठराव केले. परंतु खऱ्या अर्थाने ज्या वेळेला मी मुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान महोदयांना भेटलो, अमित शहाजींना भेटलो, त्यावेळेला आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघांनी एवढा सपोर्ट केला की या वर्षाची सुद्धा महाराष्ट्राची जी महत्त्वाची कामं होती की ज्याला प्रायोरिटी देऊन पंतप्रधान महोदयांकडे पाठवलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याचं बद्दलची उल्लेख होता. अगदी कालची गोष्ट आहे की काल मी आणि फडणवीस साहेब दोघेही अमित शहाजींशी बोललो आणि अमित शहाजी म्हणाले की कालच मी फाईलवर सही केलेली आहे, काल फाईलवर सही केली आणि आज निर्णय होईल. एवढा सुखद धक्का दुसरा असू शकत नाही. पण आमच्या मनामध्येच ते असतं, कारण मी मुंबईचा पालकमंत्री सुद्धा आहे. शेवटी मराठीचा अभिमान आहे आणि त्याच्यामुळे मला आठवतं की मराठी भाषा भवन बांधण्याची ज्याला संकल्पना आली त्याला एका बाजूला सावित्रीबाई फुले हॉस्टेल आणि दुसऱ्या बाजूला आमची MPSBची बिल्डिंग, याच्यामध्ये अवघडून मराठी भाषा अशी बसलेली होती. मी पहिला निर्णय घेतला की दोन्ही जागा मराठी भाषा भवनाला द्यायचं आणि महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट वास्तू जर कुठली असली पाहिजे तर ती मराठी भाषा भवनाची असली पाहिजे. मराठी भाषेचं धोरण 2016 मध्ये ठरवलेलं होतं शासनाने. आम्ही ते भाषणाचं धोरण यंदा, आणि ह्या योगायोगाची गोष्ट अशी की आज अभिजात दर्जा मिळतोय आणि मला माहिती नाही की 6लाच, परंतु टेंटेटिव्हली 6 तारीखला मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे मराठीचं धोरण असेल, मराठी भाषा अभिजात दर्जा मिळायचा असून दे, मराठी भवनाची निर्मिती असून दे, आम्ही साहित्यिकांसाठी राहण्याची व्यवस्था नवी मुंबईमध्ये करतोय, त्याचं भूमिपूजन आहे उद्याच, म्हणजे 6 तारीखला. 6 किंवा आज मुख्यमंत्र्यांची तारीख अजून निश्चित मुख्यमंत्री महोदयांची व्हायची आहे. पण आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये एकच असतं की मराठीची मान ताठ उभी राहिली पाहिजे भारतामध्ये, आणि ते आज घडलं. याचा अभिमान आमचे मुख्यमंत्री, खरं तर दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आत्ताच झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं फारसं या बाबतीत बोलणं झालं की नाही मला माहिती नाही. परंतु ही दोघं तर सातत्याने माझ्याने अर्धवट कामं ठेवणाऱ्यांनी जर असं म्हटलं तर ते मुळात चुकीचं आहे. कारण महाराष्ट्रातली अर्धवट कामं ठेवण्यामध्ये आदित्य ठाकरेंचा फार मोठा वाटा आहे. कोस्टल रोड अर्धवट, मेट्रो अर्धवट. का? तर मग त्या ठिकाणी गोरेगावचं जे आपल्या आरे कॉलनी आहे, आरे कॉलनीवरून अर्धवट. म्हणजे मुंबईची लोक लोंबकळत गेली तरी चालतं,
गर्दीमध्ये घुसमटत राहिली तरी चालतं, परंतु आरे कॉलनीमध्ये शेड होता कामा नये. मग त्या मेट्रोला 1600 कोटी रुपयाचं नुकसान झालं तरी चालतं. कोस्टल रोडला आमच्याच लोकांचं काय ते झालं पाहिजे, मग ते कोस्टल रोडचं काम थांबलं तरी चालेल. जाहीरपणे सांगितलं फडणवीस साहेबांनी की या ठिकाणी खंडणी मागितली गेली त्या कंपन्यांकडून, उत्तर नाही देऊ शकले. कसं उत्तर देणार? त्यांना खोटं बोलायची सवय आहे. खोके खोके कोणाला म्हणतात? स्वतः खोके घेत गेले जात होते त्या कोस्टल रोडमध्ये, आणि त्यावेळेला काय तुम्ही धृतराष्ट्रासारखी पट्टी बांधून राज्य करत होता? हा प्रश्न आहे. म्हणून सगळं पूर्ण व्हायला लागलं. मेट्रो पूर्ण व्हायला लागली, कोस्टल रोड पूर्ण झाला, अटल सेतू पूर्ण झाला. अर्धवट राव कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. कायदा असं संजय राऊतांनी आरोप केला. संजय राऊतांचं कसं आहे, त्याआधी म्हणत होतं हे सरकार 1 महिना टिकणार नाही, नंतर म्हणले 2 महिने टिकणार नाही, नंतर म्हणाले 6 महिने टिकणार नाही, नंतर म्हणाले 1 वर्ष टिकणार नाही. सरकारने आपला कार्यकाल पूर्णसुद्धा केला आणि त्यांच्या प्रेस तशाच आहेत. सकाळी 9 वाजता उठायचं, बोलायचं. मग आमच्यासारखे सर्वसामान्य लोक असतात, त्यांना उगाच त्याची उत्तरं देत राहायला लागतं. त्याच्यापेक्षा त्यांनी थोडंसं कमी केलं तर आम्हाला सुद्धा थोडा आराम मिळेल. नसतो सांगा. मराठीच्या नावावर राज्य केलं, काय प्रयत्न केला अभिजात दर्जासाठी? आम्ही प्रत्येक म्हणजे मी आपले किसन रेड्डी साहेबांना भेटलो, हैदराबादच्या एअरपोर्टला जाऊन भेटलो त्यांना, ते कुठेतरी निघाले होते. आम्ही प्रयत्नामध्ये कुठेही कमी पडत नाही. मराठीच्या नावाने नुसती मतं मागत नाही, आम्ही मराठी माणसाला न्याय देतो. मराठी तेजाने उभी आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये मराठी कंपल्सरी बोललंच पाहिजे, नाही तर तुमची कामच नाही होणार, अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे मराठी भाषा धोरणामध्ये. प्रत्येक बोर्ड मराठीमध्ये असलाच पाहिजे. 12वी पर्यंत मराठी केली. एक नुसतं 10वीतल्या मुलांना 1 वर्षासाठी सूट दिली होते, केवढं मोठं काय काय बोलले. तर तुम्ही काय करता, आम्ही काय करतो, थोडी तरी हे करा ना. 50 लाख रुपये साहित्य संमेलन निधी होता, आम्ही थेट 2 कोटी रुपये केला. साहित्यिकांनी कोणाच्या दारावर डोनेशन मागायला जाता कामा नये. आम्ही ही भूमिका जपली. आज आम्ही बृहन महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळांना जर वर्षातून एकदा संमेलन करायला पैसे देतो. याच्या संदर्भात तर सीमा भागाच्या संदर्भात जे काय लागेल सगळं आम्ही मराठी भाषेत देतो. हल्ली एका शाळेला 8 कोटी रुपये आम्ही दिलेत. मुलींची शाळा आहे, 1200 मुली शिकतात त्या ठिकाणी. आम्हाला अभिमान आहे, आम्ही करून दाखवतो. आम्ही बोलत नाही, आम्ही कामं करतो. आणि त्याच्यामुळे मला एकच सांगायचं की मराठीचा अभिमान काय असतो हे आम्ही दाखवून दिलं. आणि मराठीची जी काय सेवा करता येते ती फक्त आमच्या युती शासनानेच केली, ही वस्तुस्थिती.